बीडमध्ये पुन्हा एकदा चमत्कार घडलेला आहे. बीडमध्ये दरवर्षी संत मुक्ताई यांची पालखी येते. संत मुक्ताई यांची पालखी म्हणजे बीडवासियांसाठी एक सोहळा असतो. ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांची पालखी, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये येते आणि तिथं ज्या पद्धतीने पुणेसाठी, पुणे शहरासाठी, पुणेवासियांसाठी तो एक आनंदाचा सोहळा असतो. अनेक पुणेकर वारीतील लोकांसाठी भोजनाचा आस्वाद असेल, जेवणाचा आस्वाद असेल, त्यांची वेगवेगळ्या मार्फत तयारी असेल, अन्नदान असेल, त्यांना राहण्यासाठी सोय असेल किंवा पांघरण्यासाठी अंथरूण पांघरून व्यवस्था असेल, हॉल उपलब्ध करून देणं असेल, पाणी असेल किंवा त्यांचा मसाज असेल, अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देतात. आपण पाहिलेलं आहे. आणि अगदी पुण्यासाठी, पुन्हा म्हणजे आता एक वारकरी साधू संतांचं, ज्ञानेश्वर माऊलींचं, तुकोबारायांचं माहेरघर झालेलं आहे. पुणेवासियांसाठी ती एक पर्वणी आहे. आणि परंतु आमच्या बीडमध्ये जो चमत्कार घडलेला आहे तो अभूतपूर्व चमत्कार घडलेला आहे. बीडमध्ये संत मुक्ताई पालखी ज्यावेळेस आली आणि त्या पालखीमध्ये एकतर बीडचा जो सुभाष रोड आहे त्या सुभाष रोडचं नामकरण बीडवासियांनी ठराव घेऊन संत मुक्ताई मार्ग असं केलं. म्हणजे संत मुक्ताई यांच्यावर बीडवासियांचं किती प्रेम आहे. एवढंच नाही तर संत गजानन महाराज यांची पालखीसुद्धा बीड मार्गे जात असते. म्हणजे बीडवासियांसाठी आता पालखींची सुद्धा कमी नाही, परंतु बीडवासियांचं विशेष प्रेम असं संत मुक्ताई यांच्यावर आहे. आणि काल असंच तुम्ही पाहत आहात की एका शाळेमध्ये एका मुलीने जो चमत्कार दाखवला, सगळे पालखीतील सगळे वारकरी आनंदोत्सव झाले. लक्षात घ्या, मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काही जणांना हा मुद्दा हास्यास्पद वाटेल, परंतु एक मुलगी ज्या पद्धतीने आपला खेळ दाखवत आहे, आपल्या खेळाचं प्रदर्शन करत आहे, ही एक कला आहे. काय असतो, प्रत्यक्ष चमत्कार होताना कोणी पाहिलेला आहे का? चमत्कार होतात. आपल्या अनेक वारकरी साधू संतांनी चमत्कार केलेले आहेत. आजही अनेक जण चमत्कार करणारे साधू संत असू शकतात, आपण काही पाहिलेले नाही. परंतु आपल्या पुराण धर्मग्रंथामध्ये आपण अनेक चमत्कार पाहिलेले आहेत. आपल्या अनेक संतांच्या चमत्काराच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. परंतु या मुलीने दाखवलेला हा चमत्कार एक जिवंत चमत्कार आहे, समोरासमोर चमत्कार आहे. की तिने एका मल्लखांबावर एक मुलगी असून वर चढते, आपल्या खेळाचं प्रदर्शन करते आणि ते पाहून वारकरी संप्रदायातील मंडळी इतके भारावून जातात. म्हणजे एक मुलगी काय करू शकते. वारकरी संप्रदायामध्ये जितकं स्थान पुरुषांना आहे तितकं स्थान महिलांना सुद्धा आहे, जितकं स्थान मुलांना आहे तितकंच स्थान मुलींना सुद्धा आहे. म्हणजे संतांचं एक वचनसुद्धा आहे, या रे लहान थोर याती भलती नारी नर. अगोदर नारी म्हटलेलं आहे, नंतर नर म्हटलेलं आहे. म्हणजे वारकरी संतांनी अगोदर स्त्रियांना महत्त्व दिलेलं आहे. अनेक स्त्री संत होऊन गेलेले आहेत. संत जनाबाई असतील, संत मुक्ताई असतील, संत आपल्या चोखोबारायांच्या पत्नी असतील, अशा अनेक संत, महिला संत होऊन गेलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने वारकरी संतांमध्ये आजही आपण पाहतो की अनेक महिला कीर्तनकार आहेत, ज्या कीर्तन करतात वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर. संत सोयराबाई, आपण त्यांचं नाव आता आठवलं तर अशा अनेक संत, महिला संत वारकरी संप्रदायामध्ये झालेले आहेत. आणि आपली अशी ही गोड वारकरी संप्रदायाची परंपरा आणि हा एक मुलीने दाखवलेला चमत्कारच आहे. असं एखाद्या मुलाला असं मल्लखांबाचं हे प्रदर्शन कर म्हटलं तर करता येणार नाही. त्यासाठी एक कला लागते, आर्ट लागते, मनाची तयारी लागते, एक समर्पण लागतं आणि त्यासाठी गुरुचा आशीर्वाद लागतो. ती एक विद्या आहे. लक्षात घ्या, ती सुद्धा एक विद्या आहे आणि ती विद्या त्या मुलीने अर्जित केलेली आहे. आणि अर्जित केल्यामुळे त्या मुलीला ती विद्या प्राप्त झाली आणि त्या विद्येचं तिने बीडमध्ये प्रदर्शन केलं. जे बीडमधील ज्या शाळा आहेत त्या शाळांनी संत मुक्ताईच्या पालखीचं, कारण वारकरी संप्रदाय हा कोण्या एका जातीचा, कोण्या एका धर्माचा नाही, तर तो अखंड मानव जातीचा आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात सुद्धा येत असेल की अनेक मुस्लिमसुद्धा वारीमध्ये सामील होतात किंवा वारकऱ्यांची सेवा करतात किंवा त्यांना फराळासाठी किंवा चहा पाण्याची सोय करतात. अगदी अनेक मुस्लिम मंडप टाकून वारकऱ्यांचे पाय चोपून देतात, मालिश करतात, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. ही सगळी परंपरा आपल्याला माहीत आहे. आणि अशा या परंपरेमध्ये हा जो घडलेला चमत्कार आहे की बीडमधले वारकरी एवढे सुखावले की तुम्ही याची कल्पनाही करणार नाहीत. अशा पद्धतीने हे बीडमधले वारकरी सुखावलेले आहेत.
आणि हा एक बीडसाठी एक आनंदाचा सोहळा होता. या सोहळ्याची कल्पना न केलेली बरी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे जे आपल्या साधू संतांनी त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते अगदी खरं आहे. असा आनंद कुठं भेटणार हो? तुमचं आमचं जे दररोजचं जीवन आहे, किती रटाळवानं जीवन आहे. काय आहे आपल्या जीवनामध्ये? सगळेजण आपण पैशाच्या मागं धावत आहोत, खोट्या सुखाच्या मागं धावत आहोत. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. या सगळ्या खोट्या सुखाच्या, खोट्या आशाच्या मागं धावण्यामध्ये आपला जन्म वाया गेला. परंतु खरं सुख कशामध्ये आहे हे मात्र आपल्याला कळलं नाही. आणि ज्यावेळेस हे भोळे भाबडे वारकरी त्या विठ्ठलावर अगदी खरं प्रेम करणारे वारकरी ज्यावेळेस दिंडीमध्ये चालत येतात आणि त्यांना पाहून भेटणारा आनंद बघा. म्हणजे ते बिचारे आपले मस्त पेहराव, नेहरू धोतर किंवा विजार म्हणा, टोपी, गमजा, भगवा झेंडा, रथ हे सगळं घेऊन चाललेले असतात आणि त्यांना पाहून आपल्याला असं वाटतं वा 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 काय सुंदर दृश्य आहे. म्हणजे एखाद्याला प्रत्यक्ष देव भेटावा, प्रत्यक्ष विठ्ठल भेटावा अशी भावना प्रत्येक पाहणाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होते. एक आनंद निर्माण होतो, एक आनंदाच्या उकळ्या फुटतात. तो आनंद तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये भेटतो का हो? तो आनंद ना शेतामध्ये काम करताना भेटतो, ना ऑफिसमध्ये नोकरी करताना भेटतो, कुठेही भेटत नाही, ना कंपनीमध्ये काम करताना भेटतो. असा हा निखळ आनंद. ही वारी ही एक महाराष्ट्राची परंपरा झालेली आहे, महाराष्ट्राचा अविभाज्य अंग झालेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा जिथं वारकऱ्यांची सेवा करता येईल तेवढी करा, सेवा करा. आता या वारीमध्ये कसं असतं, खटनट सगळ्या प्रकारचे काही चांगले लोक येतात, काही वाईटही लोक येतात, काही व्यसनी लोकसुद्धा येतात. खरं तर वारीमध्ये ज्यांना चालायचं आहे त्यांनी किमान ही पथ्य पाळणं गरजेचं आहे की या वारीच्या जो 15 दिवसाचा कालावधी असतो, काहीचा 1 महिन्याचा असतो, आपापल्या ठिकाणाहून किती अंतर आहे त्यानुसार हे अंतर कमी जास्त होतं. 1 महिनाभराचा पण हा सरासरी कालावधी धरू. या कालावधीमध्ये तंबाखू, बिडी, सिगरेट, गुटखा हे सगळं वारकऱ्यांनी वर्ज्य केलं पाहिजे. तर त्यामध्ये खरा आनंद भेटेल. आणि सगळ्यांनी आता सगळेजण एकमेकांना माऊली म्हणतात, सुखा समाधानाने राहतात, सम्या रम्याने राहतात, आनंदाने राहतात. याबद्दल काही वाद नाही. आणि परंतु काही गोष्टी, काही नियम पाळणं गरजेचं आहे. आणि या वारीमध्ये त्यांना जो बीडमध्ये जो खरंच चमत्कार पाहायला भेटला, जो आनंद भेटला, चमत्कार म्हणजे दुसरं काय असतं, एक खरा आनंद असतो, एक खरी कला असते, एक खरा गुण असतो जो या मुलीने सर्व वारकऱ्यांना दाखवला. आणि हे जे प्रात्यक्षिक तिने करून दाखवलं, वा 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 वा, ते डोळ्याने पाहण्यासारखं होतं. काय ते दृश्य होतं डोळ्याचं. आपण म्हणतो ना, एखादी घटना पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं हो, असं डोळ्याचं पारणं फेडणारी ही घटना बीडमध्ये झालेली आहे. बीडमधील लोक किती संत मुक्ताईंची पालखी आल्यानंतर किती भव्य स्वागत करतात, किती प्रेम करतात. हे प्रेम जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बीडला आलं पाहिजे. आणि पुणेवासियांचं तर काय बाबा, पुणेवासियांचं तर हृदय मोठं आहे, पुणेवासियांचं भाग्य मोठं आहे की त्यांना प्रत्यक्ष तुकोबारायांची सेवा करायला भेटते, त्यांना प्रत्यक्ष मौली ज्ञानोबारायांची सेवा करण्याचं भाग्य पुणेकरांना भेटतं. आणि त्याच ज्ञानोबारायांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची सेवा करण्याचं भाग्य बीडकरांना भेटतं. आणि आज बीडमध्ये जो चमत्कार झाला ना, तुम्हाला काही जणांना वाटेल कुठे चमत्कार, पण चमत्कार म्हणजे काय असतं? कोणीतरी उचलून इथलं घर तिथं उचलून ठेवत नसतं, इकडचा डोंगर तिकडे उचलून ठेवत नसतं. हा एक जिवंत कला, जिवंत चमत्कार, जिवंत देखावा, जिवंत प्रसंग हाच खरा चमत्कार असतो हो. आणि तो चमत्कार करण्याचं काम या मुलीने केलेलं आहे. आणि तो पाहताना वारकरी जे आनंदाने ना, वारकऱ्यांना जो आनंद वाटला ना, काय तो आनंद होता, त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येत नाही हो. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहा. जय महाराष्ट्र.